हॅलो फ्रेंड्स, अंजलीज होम किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा. आज मी चिकन शेकोतीची रेसिपी दाखवत आहे. तर मग चला ट्राय करूया. एक पॅनमध्ये मी एक पूर्ण चिरलेला कांदा तेलामध्ये परतून घेते व्यवस्थित लालसर होईपर्यंत. आणि त्यानंतर मी एक वाटी खिसलेलं ओलं खोबरं टाकते. किमान एक वाटी आहे आणि ते सुद्धा मी व्यवस्थित एक मिनटं 2 मिनटं मी व्यवस्थित लालसर होईपर्यंत परतून घेते. 1-2 मिनटं लागेल व्यवस्थित परतून घेण्यासाठी. व्यवस्थित परतून झाल्यानंतर मी एका परातीमध्ये काढून घेते थंड होण्यासाठी. त्यानंतर त्याच कढईमध्ये मी तेल आणि 3 ते 4 लवंग आणि काळी मिरी त्यातच मी टाकत आहे. दालचिनी आणि त्यातच मी टाकते 1 टेबलस्पून ऑफ बडीशोप आणि तेही व्यवस्थित परतून घेणार आहे. आणि त्यात मी धने, जिरे आणि 8-10 मी सुके लाल मिरची टाकते, तमालपत्र आणि 2 वेलची व्यवस्थितपणे परतून घेणार तेलामध्येच. त्यानंतर ते बाजूला काढून घेणार. त्यात मी मूठभर कोथिंबीर आणि 1 इंच आले आणि 3 लसणाच्या पाकळ्या टाकून मी बारीक वाटून घेते मिक्सरमध्ये. त्यानंतर चिकन मी मॅरिनेट ठेवणार आहे. त्यात मीठ, हळद आणि आले लसणाची पेस्ट घालून चिकन मॅरिनेट करण्याला मी एक 10 ते 15 मिनटं ठेवून येणार आहे. एक 10 ते 15 मिनटानंतर मी गॅसवर पॅन ठेवून त्यात एक चिरलेला कांदा, टमॅटो आणि मीठ घालून व्यवस्थित परतून घेणार आहे. आणि परतून झाल्यावर मी मॅरिनेट केलेलं चिकन त्यात टाकणार आहे आणि 10 मिनटं तरी मी चिकनला बॉईल होऊन देणार जोपर्यंत चिकन सॉफ्ट होत नाही तोपर्यंत. आणि एक 10 मिनिटानंतर आपण चिकन सॉफ्ट झाल्यावर ते वाटलेलं वाटण त्यात टाकणार आहे आणि एक तर 10 मिनटं मी बॉईल येऊन देणार. जोपर्यंत ते बॉईल होत नाही तोपर्यंत आता मी इथं आमलेटची तयारी करून घेते. आता एक चिरलेला कांदा, टोमॅटो, मिरची आणि कोथिंबीर घालून मी ऑमलेटाची तयारी करते. तर इथं बघू शकता ऑमलेट झालेला आहे आपला. आता ते ऑमलेट एक प्लेटमध्ये मी टाकून घेते व्यवस्थित. आणि आपल्या चिकनची ग्रेव्ही मी त्याच्यावर न टाकते. चवीलासुद्धा छान लागते आणि आता तुम्ही चपाती किंवा पावसोबत तुम्ही खाऊ शकता. एन्जॉय करा.